उद्यापासून एकही साडी कपाटात दिसणार नाही विचारायला गेली तर. माझी गोष्ट काही महत्त्वाची नाही ना, राज चिडून म्हणाला. तसं काही नाही, प्रिया म्हणाली. मग कशी गोष्ट आहे? घालते ना मी. कधी? आत्ता. दिसत नाही आहे. मग आत्ता कुठे घातली आहे मी? का नाही घातलीस? आई ग, परेशान झालेली प्रिया म्हणाली आणि वन पीस उचलला. मागून राज तिला पाहत हलकेच हसत होता. आता पुढे. प्रिया तयार होऊन आरशात स्वतःकडे पाहत होती. लॉंग वन पीस फ्रॉकमध्ये ती अप्रतिम दिसत होती. राजने आज टी शर्ट आणि ट्राउझर घातला होता. दोघे एकमेकांच्या जवळ उभे राहून आरशात स्वतःकडे पाहत होते, पण एकत्र ते किती सुंदर दिसत होते हे त्यांनाही ठाऊक नव्हतं. राज कित्येक वेळापासून याची वाट पाहत होता की प्रिया त्याला विचारेल, मी कशी दिसते? पण प्रियाच्या मनात तसं काही प्रश्नच नव्हता, कारण जेव्हा जेव्हा तिने हा प्रश्न विचारला होता तेव्हा राजनं कधी अगदी साधं उत्तर दिलं किंवा कधी चिडून म्हणाला, मला असं विचारू नकोस. पण आज त्याच्या त्या भोळ्या राणीला काय माहीत, तिचा कर म्हणजेच राज किती वेळपासून या क्षणाची वाट पाहत होता. आरशात स्वतःकडे पाहिल्यानंतर प्रियाला खोलीच्या बाहेर जाणं थोडं संकोचाचं वाटत होतं, पण तिला असंही वाटलं की यासाठी राज रागवेल. इकडे राजने हातात घड्याळ घालण्यासाठी क्षणभर प्रियाकडून नजर वळवली आणि जसं नजर वर केली प्रिया गायब. प्रिया तिथून निघून गेली होती. गीताकडे एकदा खात्री करून घेण्यासाठी की तिने जे घातलं आहे ते योग्य दिसतंय ना. जसं राजनं प्रियाला तिथं पाहिलं नाही तसं त्याला एकदम धक्का बसला आणि तो धक्का खरंच त्याच्यासाठी खूप जबरदस्त होता. जी प्रत्येक वेळी त्याच्याजवळ राहण्यासाठी काही ना काही करत असायची ती आज त्याच्याशिवायच निघून गेली होती. हे प्रियानं जाणून बुजून केलं होतं की तिच्या त्या निष्पाप स्वभावातनं. हे विचार करत करत राज आपल्या खोलीतून बाहेर पडला आणि खाली आला तर तिथं त्याचं सगळं कुटुंब हसत खिदळत गप्पा मारत होतं त्याला सोडून. पण त्याला त्याचं काहीच वाटलं नाही, कारण त्याचं लक्ष अजूनही प्रियाकडेच होतं. खूप छान दिसतेस प्रिया, अगदी शोभून दिसतोय हा ड्रेस तुझ्यावर. देवर्जींची चॉईस पण एकदम भारी आहे, गीता प्रियाच्या खांद्याला हलकं धक्का देत म्हणाली. हे ऐकून प्रिया लाजली आणि एक क्षणासाठी तिनं आपली नजर राजकडे उचलली, जो गीताचं बोलणं ऐकून फक्त प्रियाकडेच पाहत होता. नजरानजर होताच प्रियानं पटकन आपली नजर वळवली. काय महाराज, निघून गेली सगळी आकड? आणली ना बायकोला? चला, आयुष्यात किमान एक तरी चांगलं काम केलं. रामजी राजकडे पाहत म्हणाले. माझं प्रत्येक काम चांगलंच असतं, राजनं शांतपणे उत्तर दिलं. किती गैरसमज आहे याला, रामजी सागरजींकडे पाहत म्हणाले. तर सागरजी हसून हाताने इशारा करून विषय टाळू लागले. मला तर काल रात्रीच कळलं होतं की हा प्रियाकडेच गेला आहे आणि आईनं पण प्रियाच्या घरी फोन करून खात्री करून घेतली की त्यांचा मुलगा शेवटी सरळ रस्त्यावर आला. रुद्र राजला चिडवत म्हणाला. झालं का सगळं की अजून काही बाकी आहे? राजनं जरा जड आवाजात विचारलं. प्रियाला लगेच कळून गेलं की आता राजला राग येतोय आणि सगळे त्याला तिच्यामुळे चिडवत आहेत. त्यामुळे तिची हिंमतच झाली नाही की ती त्याच्याकडे पाहिल. अरे, कपडे घ्यायला कधी जाणार हिरो? फक्त बोलायचं काम करणार की काय? ध्रुव थोडा चिडून म्हणाला. यांना इतकंच येतं, काय करणार? तू चल माझ्यासोबत बाहेर, राजनं म्हटलं. इतक्यात ध्रुवनं त्याचा हात धरला आणि दोघे पुढे निघाले. राज पुढे चालू लागला, पण प्रिया अजूनही गीताच्या जवळच उभी होती. तेव्हा राज वळून म्हणाला, कपडे घरात येणार नाहीत, विकत घ्यायला जायचं आहे आणि त्यासाठी इथून निघावं लागेल. राजनं प्रियाकडे पाहत म्हटलं. मी गीता दिदी आणि सिया ताईंसोबत येते आहे, तुम्ही ध्रुवसोबत जा बाहेर. प्रियानं अगदी सामान्यपणे उत्तर दिलं, पण राजला ते पटलं नाही. तो रागावला आणि ध्रुवला घेऊन तिथून निघून गेला. कदाचित राजला तुझ्याशी काही बोलायचं होतं प्रिया, जा त्याच्याकडे, सियानं हलकं हसत सांगितलं. ठीक आहे, असं म्हणत प्रियाही तिथून बाहेर गेली. तुम्ही दोघीही छान छान कपडे घेऊन या, जीन्स वगैरे घ्या. मकर संक्रांती आहे, साडी घालून डान्स करता येणार नाही डीजेवर. आणि प्रियासाठीही तसेच कपडे घेऊन या. वर्षभर झालं या घरात येऊन, पण अजूनही तिला वाटतं मी तिच्या वेस्टर्न कपड्यांवर रागावते. अगदी वेडी आहे ती, राजेश्वरीजी हसत म्हणाल्या. हो मोठ्या आई, पण तुमच्यासाठी कपडे?
बाळा जेव्हा नवरा कामात बिझी असतो, कुठं नेण्याचं टाळतो, तेव्हा ऑनलाईनच मदत होते. मी तेच केलं, राजेश्वरीजींनी हसत उत्तर दिलं. अरे, मी कधी नाही म्हटलं, रामजी थोडे चकित होऊन म्हणाले. हो, जाण्याची इच्छा माझी स्वतःची नव्हती, पण कारण मात्र मी तुमच्यावर ढकललं. राजेश्वरीजींचं हे वाक्य ऐकून सगळे हसले. बाहेर जेव्हा प्रिया पोहोचली तेव्हा तिला पाहताच राज लगेच म्हणाला, तू तर गीता बहिणी आणि सिया दीदींसोबत येणार होतीस ना? हो, पण मग सिया ताईंनी सांगितलं मला जायला, प्रियानं शांतपणे सांगितलं. आणि मी काय म्हटलं होतं त्याचा काही अर्थ नाही, बरोबर ना? राजनं थोड्या चिडलेल्या स्वरात विचारलं. असं काही नाही आहे राज, तुम्ही चुकीचं समजताय, प्रियानं थोड्या घाबरलेल्या स्वरात उत्तर दिलं. सगळं बरोबरच समजतो मी, कारण तू ठरवलंच आहेस ना तुझ्या सहनशीलतेची हद्द मला जाणून द्यायची, राजनं थोड्या भावनिक पण तीव्र स्वरात म्हटलं. राजचं हे बोलणं ऐकून प्रिया शांत झाली. अंतर्मनात ती उदास झाली, कारण ही गोष्ट ती फार आधी विसरली होती. पण राज मात्र तिच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीही मनात खोलवर साठवून ठेवत होता. गप्प का झालीस? काही बोलायचं नाही का? राजनं विचारलं. प्रियानं खाली पाहत हळूच नाही असं मान हलवली. छान आहे, काही बोलू नको मग, राजनं चिडून म्हटलं. तेवढ्यात गीता, रुद्र, सिया आणि आदित्य तिथं आले. 2 गाड्या घेऊया, एका गाडीत मी, गीता आणि प्रिया बसू, दुसऱ्या गाडीत सिया तू, आदित्य आणि राज तुम्ही बसा. रुद्र जाणून बुजून राजला चिडवण्यासाठी म्हणाला. मी माझ्या गाडीत जाईन, बाकी कोणाला जसं जायचंय तसं जाऊ द्या, राजनं उकडलेल्या आवाजात सांगितलं, कारण तो आधीपासूनच रागात होता. काय आहे रे राज, नेहमी एवढं तापटपणे का वागतोस? सगळे मिळून बाहेर चाललो आहोत, थोडं हसत खेळत का नाही जाऊ शकत? रुद्र यावेळी रागानेच म्हणाला. मी काय तुमच्यावर रागावलोय का? राजनंही चिडून प्रत्युत्तर दिलं. हो तर ठीक आहे, मग मी प्रियाला घेऊन जातो, तुला एकट्यानं यायचंय ना तर एकट्यानंच ये, रुद्रनंही रागातच उत्तर दिलं. रुद्र शांत व्हा, काय चाललं हे सगळं, गीता रुद्रला समजावत म्हणाली. आणि मग सिया आणि आदित्यही तसंच म्हणाले. ठीक आहे, मी आणि ध्रुव एकत्र येतो, तुम्ही सगळे जा, राजनं थोडं थंडपणे म्हटलं. हो चालेल, चल प्रिया, आपण सर्व एकत्र जाऊ, रुद्रनं म्हटलं. प्रियानं एकदा राजकडे पाहिलं, पण तो चेहरा वळून उभा होता. हे पाहून प्रियाचं मन फार खट्टू झालं, कारण राज जेव्हा नाराज असायचा तेव्हा राग दाखवण्यात तो कोणतीच मर्यादा ठेवत नव्हता. ठीक आहे दादा, मी तुमच्यासोबत येते, असं म्हणत प्रिया पुढे झालीच होती की अचानक चावी जमिनीवर आपटल्याचा मोठा आवाज आला. सगळ्यांनी मागं वळून पाहिलं. ध्रुवनं आपला हात तोंडावर ठेवला होता, कारण आत्ताच राजनं स्वतःच्या गाडीची चावी जोरात खाली आपटली होती. यायचं नाही ना माझ्यासोबत, राजनं प्रियाकडे बोट दाखवत मोठ्या आवाजात विचारलं. पण त्या रागाच्या आत एक भीती दडली होती. प्रिया एवढी कशी बदलली हीच त्याची घालमेल होती. असं ओढून बोलावणार असशील तर ती कशी येईल तुझ्यासोबत? सोबत घेऊन जायचं आहे तर प्रेमानं बोल ना राज, सियानं त्याला समजावत म्हटलं. येशील की नाही? राजनं सगळ्यांकडे दुर्लक्ष करत फक्त आपल्या भोळ्या राणी प्रियाकडेच पाहिलं आणि तिच्या उत्तराची वाट पाहू लागला. प्रिया काही न बोलता शांतपणे त्याच्याकडे गेली. पण त्यामागचं कारण हे होतं की तिला राजला आणि रुद्रला एकमेकांशी भांडू द्यायचं नव्हतं आणि कुणाचाही मूड खराब व्हावा असं तिला वाटत नव्हतं, म्हणून ती शांतपणे राजकडे गेली. आणि मग ती, राज आणि ध्रुव गाडीच्या दिशेने निघाले. हा राज खरंच वेडाच आहे, इतकी सुंदर बायको मिळाली आहे, पण तिला नीट जपणं येतच नाही याला, रुद्रनं त्राग्यानं म्हटलं. मी तर सकाळी सांगितलं होतं त्याला, प्रेम आहे तर प्रेमासारखंच दाखव. असं कोण दाखवतं प्रेम? आदित्य रुद्रकडे पाहत म्हणाला. हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. तो खूप प्रेम करतो तिच्यावर, जितकं आपण आपल्या बायकोवर करत नाही त्याहूनही जास्त. कुणाची हिंमत नाही की त्याच्यापुढं प्रियाविषयी काही बोलावं. पण जेव्हा तो स्वतः बोलतो किंवा काही करतो तेव्हा विचार न करता करतो. आणि ती बिचारी गोड निरागस मुलगी त्याच्या प्रेमात सगळं सहन करते. बरोबर बोललात तुम्ही रुद्र. प्रिया खूप अपेक्षा ठेवते भाऊजींकडून, पण भाऊजी नेहमीच तिच्या त्या अपेक्षा मोडतात, गीतानं निराश स्वरात म्हटलं. मला आता राजशी बोलावंच लागेल, सियानं ठामपणे म्हटलं. अगं तो हट्टी आहे, कुणी काही समजावलं तरी त्याला कधी कळतं का? एकमेकांशी बोलत गीता, रुद्र आणि सिया, आदित्य एकाच गाडीतून निघून गेले.
ध्रुव मात्र हट्टाने पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या शेजारी बसला आणि राजचा मोबाईलही घेतला गेम खेळण्यासाठी. मागे प्रिया आणि राज बसले होते, पण अगदी दूर दूर. एक जण एका कोपऱ्यात, दुसरा दुसऱ्या कोपऱ्यात. तेवढ्यात गीतानं प्रियाला फोन केला आणि कुठे कपडे घ्यायला जायचं ते सांगितलं. थोडीशी संकोचली तरी प्रियानं ड्रायव्हरला तो ॲड्रेस सांगितला. कोणाचा फोन होता? राजला ठाऊक होतं की तो गीताचाच फोन होता, पण त्याला प्रियाशी बोलायचं होतं म्हणून माहिती असूनही तो मुद्दाम अनभिज्ञ असल्यासारखा वागत होता. गीता ताईचा. काय बोलत होती वहिनी? कुठे कपडे घ्यायला जायचं ते सांगत होती. आणि तू काय बोललीस? हे ऐकून प्रिया थोडा वेळ राजकडे पाहत राहिली, कारण त्यानं सगळी बोलणी ऐकली होती तरी असे प्रश्न विचारत होता. काय झालं? राजनं विचारलं. काही नाही, प्रियानं शांतपणे उत्तर दिलं. मग सांग ना, काय बोललीस तू वहिनीला? ठीक आहे, एवढंच म्हटलं. मग अजून काही का नाही बोललीस? मग अजून काय बोलायचं होतं? ते तुलाच ठाऊक असेल, मला कसं माहीत असणार? राज पुन्हा तिला चिडवू लागला आणि अगदी सहज, जणू काही वेळापूर्वी काहीच घडलं नव्हतं अशा स्वरात बोलू लागला. प्रिया त्याचा हा बदललेला चेहरा पाहून थोडी गोंधळली आणि मनातून उदास झाली, कारण राज तिचं मन दुखावूनही नेहमीसारखा अनभिज्ञ असल्यासारखा वागायचा. तिथं का बसली आहेस? राजनं विचारलं. असंच, प्रियानं हलक्या आवाजात उत्तर दिलं. असंच म्हणजे? काही नाही. मग काय आहे ते सांग ना. तिथं का बसली आहेस? कारण इथं खिडकी आहे म्हणून. खिडकी तर इथंही आहे आणि खिडकीजवळ जास्त बसू नको, सर्दी होईल. आज इतकी थंडी नाही आहे, प्रियानं हळूच उत्तर दिलं. तुला कसं कळलं? राजनं तिच्याकडे एकटक पाहत विचारलं. कारण मला थंडी वाजत नाही आहे, प्रियानं शांतपणे उत्तर दिलं. मला वाजते आहे, राजनं तिच्याकडे खोल नजरेने पाहत म्हटलं. असं का? मग मी खिडकी बंद करते. तुम्ही आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं, प्रिया काळजीपूर्वक म्हणाली आणि पटकन खिडकी बंद करायला गेली. पण राज झटकन तिच्याजवळ आला आणि तिचा हात हलकेच धरला. आपल्या भोळ्या राणीची ती काळजी, तो ओलावा पाहून तो स्वतःला तिच्यापासून दूर ठेवूच शकला नाही. खूप काळजी आहे माझी, राजनं तिच्या कानाजवळ हळूच कुजबुजत विचारलं. हो, प्रियानं आपली पापणी मिटत आणि मान थोडी वळवत उत्तर दिलं. कारण राजचं इतकंच करणंही तिच्या अंगात शहारे निर्माण करत होते. का? राजनं पुन्हा हळूच कुजबुजत विचारलं. कारण आहे मला तुमची काळजी, प्रियानं हलक्या आवाजात उत्तर दिलं. पण का आहे? राजनं विचारलं. कारण तुम्ही माझे पती आहात, प्रियानं शांतपणे उत्तर दिलं. आणि काय? आणि आणखी सांग ना, का काळजी आहे माझी? मलाच माहीत नाही, प्रियानं हलक्या स्वरात म्हटलं. मग कोणाला माहीत आहे? माहीत नाही. मग तुलाच माहीत आहे ना, तर आता सांग, इतकी का काळजी आहे माझी? कारण मी तुम्हाला त्रासात पाहू शकत नाही. मग का नाही पाहू शकत? कारण मला तुमच्याशी जिव्हाळा आहे, प्रियानं राजच्या डोळ्यात पाहत शांतपणे म्हटलं. आणि राजनंही तिच्या डोळ्यात पाहत हळू आवाजात विचारलं. तुम्ही एवढे प्रश्न का विचारताय? त्यामागे कारण काय आहे? भोळ्या राणीने आपल्या निरागसपणाचं बाण तिथेच सोडलं. प्रश्न मी विचारतोय, उत्तर तुला द्यायचं आहे, राजनं थोड्या ठाम पण हळूवार आवाजात सांगितलं. माझ्या प्रश्नांना काही अर्थ नाही का मग? प्रियानं खूप आशेने विचारलं. मी असं कधी म्हटलं का? राजच्या आवाजात कोमलता, नशा आणि प्रेम तिन्ही मिसळलेलं होतं. ठीक आहे, इतकंच म्हणत प्रियानं पुन्हा खिडकीकडे वळून बाहेर पाहायला सुरुवात केली. खरंच त्यांच्यासोबत जायचं होतं तुला? राजनं पुन्हा त्या गोड कोमलतेनं विचारलं. नाही. मग त्यांच्यासोबत का जात होतीस? राजनं शांतपणे विचारलं. कारण तुम्ही माझ्यावर रागावले होतात, माझ्याकडे पाहायलाही तयार नव्हतात. मला वाटलं मी तुमच्यासोबत गेले तर तुम्हाला अजून राग येईल, प्रियानं हळुवारपणे उत्तर दिलं. मग नंतर कळलं ना, राग सोबत आल्यावर आला की न आल्यावर ते? कळलं. काय कळलं? तुम्हाला कशावरून राग आला होता? कशावरून आला? मी नाही आले म्हणून. मग आता कधी नकार देशील? मी नकार दिलाच नव्हता. आणि पुढे कधी देऊ नको, असं म्हणत राजनं प्रियाच्या कानाचं हलके चुंबन घेतलं आणि मागून प्रियाच्या कमरेभोवती आपला हात ठेवला. तेव्हा प्रिया थरारली.
काय झालं? राजनं विचारलं. काही नाही. मग थरथर का कापलीस? ड्रायव्हर काय विचार करेल? काय विचार करेल? तो फक्त गाडी चालवतोय आणि मी काही तुला किस करत नाहीये की एवढं घाबरतेस? राजनं हळू आवाजात म्हटलं. हे ऐकून प्रियाचे गाल लाल झाले. तसं काय सांगत होतीस तुझ्या सासूबाईंना की मी काय करतो? किस करतो आणि सोबत चावतो सुद्धा? राजनं तिच्या चेहऱ्याजवळ येत हळुवारपणे विचारलं. हे ऐकून प्रियाने पुन्हा आपले डोळे मिटले आणि राज हलकेच हसला. आज चावू का फक्त चुंबन घेत राहू? राज प्रियाच्या कानाजवळ अगदी ओठ जवळ नेऊन म्हणाला. तेव्हा प्रिया अगदी आकुंचित झाली. ते पाहून राजचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं आणि त्यालाही आपल्या अंगात एक थरार जाणवला. उत्तर दे ना, तसं फार जोरात चावतो का मी? ध्रुव ऐकेल राज, प्रियाने हळूच सांगितलं. नाही ऐकणार तो. मी खूप हळू बोलतोय. आता उत्तर दे. आज चावू का नाही? आणि किती जोरात चावतो तेही सांग. मला माहीत नाही, प्रिया म्हणाली. का? मग दुसऱ्या कोणत्या मुलीला माहीत असेल का? राज तिला चिडवत म्हणाला. तुम्ही दुसऱ्या कोणाला किस केला आहे का? प्रिया घाबरून पटकन विचारते. राज तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. माहीत नाही. प्रिया पुन्हा शांत झाली. माहीत नाही? तुझ्याशिवाय कधी कुणावर प्रेम करण्याची इच्छा झालीच नाही. मुलगी असण्यात काही विशेष नाही, पण ती गोष्ट असायला हवी ना, जिथं देह आणि मन दोन्ही तडफडून जातं, प्रेमासाठी आसुसून राहतं. आणि मी तुझ्यासाठी फार तहानलेलो आहे. राजचं बोलणं ऐकून प्रियाने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. दोघे काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले, पण ड्रायव्हरने ब्रेक मारताच त्यांच्या सायलेंट रोमान्सलाही ब्रेक लागला. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.